आता बातमी राजकीय वर्तुळातली आहे। लोकसभेचा निकाल येण्याआधीच राज्यात इनकमिंग आणि आउटगोईंगच्या चर्चा सुरू झाल्यात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीवरून राजकारण चांगलंच तापलंय। पाहूया। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या पक्षविरोधी वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे। लोकसभेच्या निकालाआधीच कीर्तिकरांना परतीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेत मवियाला चांगल्या जागा मिळतील असा दावा करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर परतीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा रंगली। त्यातच गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवसेना नेते दुखावले गेले। यानंतर शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदेंनी तर थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केली। गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत। शेवटी मुलाला पण काहीतरी व्यक्ती स्वातंत्र्य असेल ना, तो पण वयाने मोठा आहे, तो कार्यकर्ता आहे, ठीक आहे। वडिलांच्या भावना असतात, त्या भावनाबरोबर गजाभाऊ बोलले असतील, पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। दरम्यान आपले वडील ठाकरेंच्या शिवसेनेत परतले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकरांचे पुत्र आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांनी दिली। ते फार वरिष्ठ आहेत, शून्यातनं ते ह्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत। पण मला असं वाटतं ते योग्य वेळेला योग्य निर्णय त्यांना जर का घ्यायचा असेल तर नक्की घेतील, आणि जर का तसा निर्णय त्यांनी घेतला तर नक्कीच मला आनंद होईल। त्यांनी पूर्ण प्रचार पण बघितलेला आहे, कालचं मतदान पण बघितलं आहे, लोकांचे रिव्ह्यूज पण त्यांच्यापर्यंत आले असतील। मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे ते, आणि मला तर खात्री आहे की मी निवडून येणार। कदाचित ते त्यांनाही पटलं असेल म्हणून ते बोलले असतील। शिशिर शिंदेंच्या पत्रामुळे वातावरण तापल्यानंतर गजानन कीर्तिकरांनी लागलीच पत्रकार परिषद घेतली आणि आपण ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं। माझ्याकडून किंवा माझ्या पत्नीच्याकडून, पत्नी म्हणजे एक घरगुती अशा तऱ्हेचं तिचं हे आहे, राजकारणाशी काय संबंध नाही। तिला विचारलं, तिने भाबडेपणाने त्या काही गोष्टी सांगितल्या, त्याचा गैरसमज पसरवला गेला, विपर्यास केला गेला मीडियामध्ये। पण कीर्तिकरांच्या या स्पष्टीकरणानं शिवसेना नेत्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाहीये। चर्चेला वाव मिळेल असं बोलूच नका असा सल्ला संजय शिरसाट यांनी कीर्तिकरांना दिला। तुमच्या या बोलण्यामुळं इतरांना चर्चा करायला जो काय वाव मिळतो, हा वाव मिळता कामा नये, म्हणून मी त्यांना सजेशन देण्यापेक्षा ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असे स्टेटमेंट करू नये असे मताचे आम्ही पण आहोत। त्यांनी जे पत्र लिहिलेले आहे त्या पत्राची मुख्यमंत्री दखल निश्चित घेतील, त्यावर काय करायचं आहे याचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा असणार आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर कीर्तिकर कुटुंबही राजकीयदृष्ट्या विभागलं गेलं। गजानन कीर्तिकर शिंदेंसोबत गेले तर अमोल कीर्तिकरांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं। आता ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं गजानन कीर्तिकर कितीही सांगत असले तरी त्यांना ठाकरेंकडे परतण्याचे वेध लागल्याचं त्यांच्या अलीकडील वक्तव्यांवरून दिसून येतंय। त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला तर आश्चर्य वाटणार नाही। राजेश गुप्तासह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।